मृत्युमर्षी अनामता ओम नमः शिवाय। सय्यद रे मेरा क्रमांक 10 खास हा ऍड्रेस आहे ना तो हितेशने सांगितलेला आहे आम्हाला, कारण की हितेशने सांगितलं म्हणून आम्ही इथं आलो. तर चला मंडळी, सुरुवात झालेली आहे आपल्या आणि चांगली सुरुवात झालेली आहे. चला आई एकविरा म्हणते की जय जय शिवराय जय शंभूराज जय हर हर महादेव. तर चला मंडळी जाऊ आता आपण ट्रेकला सुरुवात. तर नमस्कार मंडळी, मी अक्षय पाटील 046 आपलं चॅनल आहे. नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण की मंडळी आज आहे ना, आता वाजलेत किती 6:30 झालेत, म्हणजे 5 वाजता उठायचं होतं आणि 6 वाजता निघायचं होतं. तर प्लॅनमध्ये थोडं चेंजेस झाले, कारण की मी पण थोडा उशिरी उठलो आणि 6 वाजता मी उठलेलो, पण मी मुद्दामून कॉल नाही केला कारण की प्लॅन कॅन्सल होईल असं मला वाटलं. पण प्लॅन कॅन्सल नाही गाईज. तर समजू शकता तुम्ही, आज आपण जाणार आहे थेट लोहगड जाणार आहेत. तर मंडळी असंच बघत राहा. थोडं लेट झालंय पण थोडं आपण लवकर जायचा प्रयत्न करू. तर आपण जाणार आहेत चौघजण असेल, मी धरून 4 जण. पहिला सुशील, देवेश आणि अवधूत आपला पार्टनर आणि मी, असं 4 जण, 2 बाईक, 1 स्कूटी 1 बाईक. तर ही घेऊन जाणार आहोत आपण लोहगडला. तर मंडळी असंच बघत राहा, कारण की भरपूर मजा येणार आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ स्क्रिप्ट नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता आपण जाणार आहेत डायरेक्ट सुशील जायचं आहे, आपली बाईक घेणार आहेत रायडर आणि डायरेक्ट इथून प्रवास चालू करणार आहेत. तर आई माऊलीच्या आशीर्वादाने आपला प्रवास चांगला जावा हीच आपली अपेक्षा आहे. तर चला बोला आई एकविरा माते की जय. तर चला मंडळी, भेटू नंतर. आता आपण डायरेक्ट पूर्ण पॅकिंग वगैरे करते आणि नंतर जाऊ डायरेक्ट सुशीलांच्या. तर गाईज बघत राहा व्हिडिओ. तर गायज आपण आता आलो तरुण खोपला आपण पेट्रोल वगैरे टाकला आणि आता आपण इथून जर्नी आपली स्टार्ट करणार आहे. ते गायज असंच बघत राहा, भरपूर मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. आणि पोराचा इंटरेस्ट म्हणजे एकच की आपल्याला लोहगड आहे ते कम्प्लीट करायचं काही करून. तर चला मंडळी जाऊ सरलो आपण आता. तर गायज अशा प्रकारे आम्ही आता नाश्त्याला थांबलेलो आहे. तर बघा आम्ही आता आंबेगावला आहेत. आंबेगावला आम्ही नाश्ता करतो, कारण की इथंच आणि जास्तीत जास्त इथंच येतोय नाश्ता करायला. इथला वडापाव पण चांगला असतोय आणि स्वादिष्ट पण असतं आणि तेलकट जास्त नसतंय. तर नक्कीच तुम्ही इथे या आणि ह्याच आपल्या रेस्टॉरंटला हॉटेलला व्हिजिट करा. तर चला मंडळी बघा, खास हा ऍड्रेस आहे ना तो हितेशने सांगितलेला आहे आम्हाला, कारण की हितेशने सांगितलं म्हणून आम्ही इथं आलो. तर चला मंडळी आता नाश्ता करूया आपण, भरपूर मजा येणार आहे. काय करा तर बघा मंडळी, आम्ही नाश्त्याला मिसल पाव मागितलेला. तर मिसल पाव देवेशला भरपूर आवडते म्हणून आम्ही मिसल पावच मागवल्या आणि मिसल पावचा जरा मजा घेतो. तर बघा मंडळी आता म्हणजे गरमागरम आहे मिसल पाव, तर खावायला सुरुवात करतो. तर बघा मंडळी सगळेजण आता व्यवस्थित खावायला सुरुवात करतात आणि मी पण जरा खायला सुरुवात करतो. पहिले मी यांची व्हिडिओ बनवतो, नंतर मग मी खायला सुरुवात करतो.
तर मंडळी सकाळच्या रम्य वातावरणामध्ये एकदम म्हणजे बोलतात ना की ती हवा जी असते ना ती वेगळीच असते आणि मस्त आहे की म्हणजे सूर्यास्त पण डोक्यावरती येतोय उगवताना दिसतं आणि म्हणजे ते म्हणजे काय ती अलगच काहीतरी आदा असतं. तर ती आम्हाला एक जाणवलेली आहे आणि आम्ही आता घाटातून आम्ही मस्त एक गाड्या घेऊन चाललोत. तर चला मंडळी बघत राहा असंच आणि व्हिडिओचा मजा घ्या आणि व्हिडिओ स्किप न करू, व्हिडिओ पूर्ण बघा, भरपूर मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये. तर बघा मंडळी आपल्याला पहिले लोहगड पूर्ण करायचा होता म्हणून आपण लोहगडचा टार्गेट ठेवलेला. तर आपल्या पाठीमागं पण एक किल्ला होता विसापूर म्हणून, तो पण किल्ला करायचा होता पण आपल्याला थोडाफार टाइमपास झाला त्याच्यामुळे आणि आपल्याला आईचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून तो विसापूर किल्ला आपण केलाच नाही. आपण लोहगड म्हणजे रवाना झालोत. तर पहिले आपल्याला लोहगड बघायचा, तर लोहगड बघून आपण आईच्या भेटीला जाणार आहे. तर चला मंडळी बघत राहा असंच, भरपूर मजा येणार आहे. बघा विसापूर इथून किती छान दिसते, पुढे गेल्यावर म्हणजे अजून चांगला दिसेल. तर आपण ते किल्ला बघितला नाही. तर मंडळी आपण लोहगडच्या पायथ्याजवळ आलेले आहेत आणि बघा आता या माकरांची जरा मजा घेऊ आणि बघा माकरा काय करतात काय नाही. इकडच्या गाडीवर उडी मारतात, तिकडच्या गाडीवर उडी मारतात, असंच चाललं. आणि बघा लिंबू वगैरे सगळं लावलेलं असतं ते सगळं तोडून टाकतात ते आणि त्यांची आपण मजा घेऊया जरासं, बघूया त्यांना कसं त्यांना वाटतं कसं नाही. तर नमस्कार मंडळी, बघा तर आपण आता पोहोचलेलो आहोत गडाच्या पायथ्याजवळ आणि पायथ्याजवळ आपल्याला म्हणजे ट्रेक आहे ना तो पूर्ण करायचा आहे. तर बघा लोहगड म्हणून इथं बॅनर दिलेला आहे आणि गव्हर्नमेंटचा पण तिथं लोगो आहे, म्हणजेच हे पैसे सगळे असतील ना ते सगळे गव्हर्नमेंट करत जातील. तर चला मंडळी आता आपण तिकीट काढू. तिकीट किती आहे? 25 ना? तर 25 रुपये तिकीट आहे गाईज. आणि बघू आपण येतानाच आहे ना आपल्याला आई एकविराचं गेट पण लागलेलं आहे, त्याच समोरलाच फक्त हा लोहगड किल्ला आहे. तर तुम्ही नक्कीच या आणि व्हिजिट करा किल्ल्यावर आणि आपण वरती जाऊ आणि वरती जाऊन काय काय असेल काय काय नाही मी तुम्हाला सगळं दाखवते या व्हिडिओमध्ये, डिटेलमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्क्रिप्ट न करू. तर चला मंडळी जाऊ आता आपण गडावर. चला मंडळी आपला आता इथून ट्रेक चालू होणार आहे आणि भरपूर मजा येणार आहे ट्रेकमध्ये. तर बघा आता पहिले जावं तिकीट काढू, तिकीट काढल्यावर वर सर्वात सुरुवात करू. सांग बाबा.
साऊंड बंद आहे काय? थँक्यू. तर काय बघू शकता तुम्ही, आता आपला ट्रेक चालू होणार आहे इथून. आणि बॅग बघायची. तर काय पहिलं बॅग चेकिंग करू ग, कारण की बॅग मध्ये काय असेल काय नाही. बघा गाईज, काका इथे बॅग चेक करतात. काही प्रॉब्लेम आणि याला बिलकुल नाही, मी आवाजच नाही करत, मी बंदच करते. ठीक आहे, प्रॉब्लेम नको काय. आणि जे कागद वगैरे नाही ते कागद बिगत आम्हाला माहिती आहे, कारण की आम्ही फक्त आम्ही एक नाही. बरोबर, तुमचं बरोबर आहे, आमचं बरोबर तुम्ही. बाकी काही प्रॉब्लेम नाही. हे परत आलं पाहिजे. वरती डस्टबिन आहेत, पण कुठल्याही डस्टबिनला टाकायचं नाहीये, कारण का तुम्ही टाकलेला त्याचा काहीच उपयोग होत नाही. ते माकडं परत खाली खराब करतात. तिथं डस्टबिन आहे, इथं आणून टाका. थँक्यू. म्हणजे तुम्ही टाकलेला जे कचरा आहे त्याचा निदान विल्हेवाट होईल. थँक्यू काका. तर गाय चला बघूया, आता आपण ट्रेक चालू केलेला आहे. जे काय खाणे घेतले नाही ते आपल्यासाठी नाही, ते खाणे घेतलेलं आहे ते माकडांसाठी घेतलेलं होतं. कारण की आपल्याला भेटते, आपण खातो, पण माकडांना इथे कुठं भेटत नाही. त्याच्यामुळे त्यांना पण जास्त द्यायचं नाही, कारण की त्यांना पण दिलात ना, त्यांना पण जरा लालच निर्माण होते. तर चला मंडळी, आपण ट्रेक पूर्ण करू. आता ट्रेकला सुरुवात झालेली आहे आपल्या, आणि चांगली सुरुवात झालेली आहे. चला, आई एकविरा म्हणते की जय शिवराय, जय शंभूराज, जय हर हर महादेव. तर चला मंडळी, जाऊ आता आपण ट्रेकला सुरुवात. तर काय बघू शकता, पायऱ्यांचा वापर करा विनाकारणे. म्हणजे असं कुठल्या पण रस्त्यामध्ये जाऊ नका, कारण की का लय रिस्की असते त्यासाठी. म्हणून पायऱ्या बनवल्यात, पायऱ्यांचा वापर करा आणि गडाला सुरुवात करा. चला मंडळी, चालता बोलता हा गड लवकर जाणार आहे, कारण की पायऱ्या पण एवढ्या छान आहेत ना बघा. तर चढायला पण काय वाटत नाही जास्त, आणि दम पण लागणार नाही. कमीत कमी 20 मिनिटाचं फक्त चढण आहे. नॉनस्टॉप गेलं तर फक्त 15 मिनिटं मोजून. वरती काय असे फोटो बिटो करतात, त्यांच्यासाठी थांबायला लागेल आपल्याला. बघा देवशाला तर काय अशा प्रकारे महादरवाजा आला. तर बघा, तुम्हाला बोललं नाही, जास्तीत जास्त गड आहे ना फक्त 15 मिनिटं, मोजून 15 मिनिटं. ठीक आहे ना. गाय वारा लागते ना, वारा एकदम म्हणजे असं बोलतो ना की एसी बोलतो ना, एसीच्या होऊन भारी वारावं लागते. आणि बघा, हे तोफांसाठी लावलेले आहेत चित्र दिसत मला. हे तोफांसाठी आहेत. इथून म्हणजे आपल्या मावल्या तोफ लावून म्हणजे सैन्याकडून मार घालायचे. तर अशा प्रकारे म्हणजे बघा, इकडनं पण पायऱ्या आहेत, इकडनं पण आहेत, म्हणजे दोन साईडनं आहेत. आणि बघा व्ह्यू बघा तुम्ही, काय बघू शकतो.
तर गाय बघू शकतो मला आवडत आहे ना कुठेतरी येते बघूया कसा आहे कसा नाही माहिती नक्की बघा आपण नक्की बघा तर गाय बघा आतमध्ये नेते अवधूत हो माय गॉड काय दिसत नाही ना हाय काय उजेड बघा तर गायज बघा अरे बाथरूम आहे तर गायज बघू शकतो तुम्ही लोहगडवर असा म्हणजे अशा प्रकारचा बाथरूम आहे ते बघा तिथे एक छिद्र आहे आणि हे असं म्हणजे त्यांची पहिल्याची सिस्टीम जे होती ना त्या प्रकारे आहे तर बघू शकता तुम्ही चला जाऊ तर बाहेर म्हणजे बघा किती आतमध्ये आहे बघितला तुम्ही आणि इकडे पण काहीतरी आहे इकडे आणि इकडून काहीतरी दाखवायला नेतोय काय अवधूत तर चला जाऊ चला आणि बघू वा तर गायच बघू शकता एवढी छिद्रातून आम्ही बाहेर आलो आणि बघा आपण जाऊया इकडं कारण की आपल्याला आहे ना मेन म्हणजे रिक्स घ्यायला आवडतो कारण की गड किल्ला आलात ना तर रिक्स घेतल्याशिवाय म्हणजे काय होतच नाही तर बघा अवधूत तिकडं आहे अवधूत काय हा तर बघा गायज इथे पाण्याची टाकी आहे एक तर दिसू शकतो तुम्हाला अशा प्रकारे पाण्याची टाकी आहे तर गायज बघा व्ह्यू बघा इथला कसा आहे तर गायज बघा अशा प्रकारे वाकून यायला लागत्या बाहेरला इकडं इकडे काय गायज म्हणजे गड आला तर फिरायला तर नक्कीच आहे इथं लय भारी आहे बोलतात ना की आपले जे काय ठेवलेलं असेल ना ते एकच नंबर आहे बघून या तुम्ही गड नक्कीच बघा सगळे बघा किती गड किल्ले बघायला भेटतील ना ते माहित नाही पण जेवढे भेटतील ना तेवढे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो चला मंडळी जावा तर वर जाऊ आणि वर जरा काय दिसेल ना ते मी तुम्हाला दाखवतोय तर मंडळी आता नारायण दरवाजा आलेला आहे तर जाऊया आपण नारायण दरवाजा बघायला आणि आतमध्ये जाऊ आणि प्रवेश करू कसा आहे कसा नाही बघू शकतो तुम्ही गायज बघा फॅमिली बघा यांची किती क्यूट आहेत बघा सगळेजण तर बघा हा बघा रागाला तर गायज बघू शकतो क्यूट फॅमिली यांची तर गायज बघू शकता बघा तर गायज बघा पाणी बघा भारी थंड भारी आहे तर बघा मंडळी अशा प्रकारे महादरवाजा आलेला आहे आणि महादरवाजाच्या समोरला आहे बघा महादरवाजा बघा महादरवाजाचे दोन नक्षी स्वरूपात आहेत आणि गायज आपल्याला जे किल्ल्यावरती काय काय बघण्यासारखं आहे हा होत इथं मॅप दिला पूर्ण किल्ल्याचा आणि किल्ल्यावर काय काय आहे ते दिसणार तुम्हाला आता आपण इथे आहेत महादरवाजाजवळ आणि आपल्याला अजून एवढं बघायचं आहे पूर्ण ऑल हा बघा तर गायज बघा गायज अशा प्रकारे आपण म्हणजे गाडावरती पोहोचलेलो आहेत आणि गाडावरती पोहोचल्यावर नंतर यांना तुम्हाला फक्त एकच मी पहिले दाखवू शकते कारण की तीच मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे आपला काय गड फक्त स्वच्छ करा म्हणजे स्वच्छता राखा
आपला गड जर स्वच्छ असेल ना तर आपण स्वच्छ असणार. तर बघा इथं कचरा कुंडी आहे. त्या कचरा कुंडीमध्ये आहे ना फक्त नुसत्या बॉटलच टाका, जेणेकरून ते कचऱ्यामध्ये प्लास्टिक टाकलं तर तो उडून जाईल. नंतर मग तिथं आपल्याला मेन डबल करायला लागेल. तर बघा इथे पण एक तर गायच बघू शकता तुम्ही सभागृह इथं भरते महाराजांचे. आणि इथं तोफ पण आहेत, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. बघा हे बघा आपल्या महाराजांच्या काळामध्ये तोफ आहेत ना ते अशा प्रकारे होते. हे तर नव्हते पण हे आत्ता लावले. बाकी तोफ आहेत ना तेच आहेत. बघू शकता 3 तोफ आहेत इथे आत्तापर्यंत. आणि खाली आपल्याला जेव्हा महादरवाजाच्या खालती अजून दिसलेली आहेत ती होती तोफ. आणि ही इकडे 3 आहेत म्हणजे आणून ठेवलेले इथं, म्हणजे व्यवस्थित सर्वांना पण दिसले पाहिजे की आपल्या महाराजांच्या काळामध्ये तोफांची प्रकार कशी होती कशी नाही. बघा महादेवाचं मंदिर आहे इथं. तर बघूया महादेवाचं मंदिर कसं आहे कसं नाही. तुम्हाला प्रत्येक मंदिरावर म्हणजे किल्ल्यावर वेगवेगळं असतं. महादेव महादेव जय श्रीराम. हा भाव पिता आहेत. तर गायस बघा 16 कोणी तलाव म्हणजे या गडावर आहे ना टोटल आतापर्यंत मला किती 2 जय. तर गायस बघू शकतो 16 तलाव आहे. आतापर्यंत 3 तलाव बघितले. तर 3 तलावापैकी आहे ना हा याची एरिया आहे ना ती जाम मोठी आहे आणि हा मोठा तलाव आहे जास्तीत जास्त. तर बघा आजूबाजूला चला मी पण तुम्हाला तिथे नेते. तिथं जायचं नसतं. तर काय बघू शकतो. तर मंडळी आम्ही आता विश्रांती करायला बसलो आणि इथंच आम्ही नाश्ता वगैरे करू. म्हणजे जेणेकरून नाश्ता वगैरे करा तुम्ही पण कागद वगैरे कचरा वगैरे करू नका. ते आपल्या बॅगेतच टाका आणि घरी न्या. आणि वाटलाच ते घरी घेऊन कुठं कचरा कुंडीत टाका, पण गडावरती टाकूच नका. तर बघा मंडळी आम्ही आता नाश्ता वगैरे करू आणि इथं मस्त की बसलो आराम करायला आणि नंतर मग इथून आम्ही निघणार आहोत. तर चला मंडळी बघत राहा, व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. अजून आपल्याला टकमक टोकाजवळ जायचं आहे.
तर मंडळी आता गडावरती आलो आणि हा मला असं जे गुफासारखं दिसलं, तर मला वाटलं की जाऊन ते प्रत्यक्ष बघावा. तर प्रत्यक्ष जाऊन बघितल्यावर मला हे कसं आठवण आलं माहिती आहे, हरिश्चंद्र गडावर पण असंच आहेत ह्या लेण्या. म्हणजे एकच लेणी फक्त राहिलेली आहे, बाकी सगळे तिन्हीचे तिन्ही तुटलेले आहेत. तसे हे 4 लेण्या राहिलेल्या आहेत इथं आणि 4 व्यवस्थित आहेत. असं मला ते हरिश्चंद्र गडाची आठवण आली आणि नंतर मग ते पाहून मग आम्ही इथून निघतो आणि जातो पुढच्या आपल्या रस्त्याकडं. तर चला मंडळी बघत राहा. म्हणजे असं काही नव्हतं, मला वाटलं की गुफा आहे म्हणजे काहीतरी असेल पक्षी वगैरे प्राणी वगैरेसाठी, पण तर तसं काहीच नाही. इथे म्हणजे राहणीमान होतं. तर बघा मंडळी आणि पूर्णपणे वातावरण बघा किती छान आणि सुंदर आहे. आणि बघा आता उन्हाळा चालू झालेला आहे, तर मग सगळी झाडं वगैरे सुकलेली आहेत म्हणून तुम्हाला असं व्ह्यू भेटते. नाहीतर मग पावसामध्ये हिरवटगार असतं. तर चला मंडळी बघत राहा तुम्ही. आणि मंडळी बघा इथून आहे ना विसापूर गड आहे ना एकदम एवढा भारी दिसते का नाही. म्हणजे प्रत्यक्ष आम्ही तिथली म्हणजे एवढं झूम गेलं ना तर प्रत्यक्ष आम्हाला तिथं त्या टोकाजवळ माणसं दिसली. तर म्हणजे भरपूर मजा आली. आणि आता आपण जाऊ आता टकमुक टोकाजवळ. तर चला मंडळी. तर बघा मंडळी आता आपण म्हणजे टकमुक टोकाच्या आसपास पोचलेलो आहेत आणि भरपूर चाललो गडावरती. गड चढणं एवढं सोपं होतं, पण गडावर जे बघणं होतं ना ते भरपूर चालणं होतं जास्त गडावरती. आणि आता आपण आलो आहे टकमुक टोकाजवळ. तर बघा इथली रेलिंग आणि ही रेलिंग पावसाच्या मध्ये वाऱ्यामध्ये कोसळली असेल. होती इथं रेलिंग पण आता नाही इथं रेलिंग. तर सो तुम्ही जर येत असेल गडावर तर जरा काळजीपूर्वक या आणि बघा जास्त जवळ जाऊ नका कारण की खाई आहे. दुर्ग लोहगड भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे IS 9 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षण स्मारक म्हणून घोषित केलेला आहे. किल्ल्याची सविस्तर माहिती. किल्ल्याचे नाव लोहगड. उंची 3420 फूट. प्रकार गिरिदुर्ग. चढाईची श्रेणी सोपं. ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. जवळचे गाव लोणावळा. डोंगररांग मावळ. सध्याची अवस्था व्यवस्थित. अशा प्रकारे म्हणजे किल्ल्याची जेवढी माहिती आहे ना ती एवढी चांगली आहे ना, ती एकदम भारी आहे. म्हणजे मला जेव्हा मी गेलो किल्ल्यावर बघायला तेव्हा किल्ला एकदम भारी होता. म्हणजे अजून सरे चांगलाच आहे आणि अजून सरे मस्त आहे. तुम्ही पण या आणि किल्ल्याचं सविस्तर माहिती पहा. म्हणजे तुमच्या डोळ्यांनी बघितलेलं एकदम व्यवस्थित माहिती होईल. कारण की मी सांगल्याने आणि व्हिडिओमध्ये बघण्याने लय फरक असतो. म्हणून तुम्ही पण या आणि आपल्या किल्ल्याला भेट द्या. तर चला मंडळी व्हिडिओ कशी आहे कशी नाही सांगा आणि कमेंटमध्ये नक्कीच कमेंट मारा. तर चला मंडळी आपल्या व्हिडिओमध्ये असंच बघत राहा. सह्याद्री गड क्रमांक 10 लोहगड. तर मंडळी अशा प्रकारे आपल्या किल्ल्याची जेवढी माहिती होती मी तुम्हाला सविस्तर सांगितलेली आहे. आणि किल्ला जेवढा एक्सप्लोर करायचा होता तेवढा मी एक्सप्लोर केलेला आहे. आणि मंडळी आता आपल्या ब्लॉगला एंड करायचा टाईम आलेला आहे. आणि व्हिडिओ कशी आहे कशी नाही तुम्ही कमेंट नक्कीच मारा आणि सांगा मला. आणि नेक्स्ट किल्ला कोणता बघायला जाणार कोणता नाही तर तुम्हाला जो वाटतं तर बाबा आमच्या माहितीनुसार किल्ला बघायला जावा तर तसं पण करणार आहे. तर तुम्ही कमेंट मारा आणि सांगा मला कोणता किल्ला बघायला जाणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये जाणार आहे.
ते पण सांगा. आणि व्हिडिओला आता मी इथे एंड करतोय. तर काय कसं म्हणजे व्हिडिओ कशी आहे कशी ना नक्कीच कमेंट मारा आणि सांगा, कारण की व्हिडिओला भरपूर मेहनत घेतलेली आहे. बघा आता आम्ही जेवण वगैरे करतो, निघणार आहोत घरी. तर चला मंडळी, बाय बाय.